विकासाला चालना दिली आणि एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाही विरोधक म्हणत होते हे चुनावी जुमला आहे, हे निवडणुकीत घोषणा आहे, पैसे काय मिळणार नाही. पण मी सगळ्यांना सांगत होतो दिलेला शब्द एका शिंदेने दिलाय, तुमच्या भावाने दिलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी दिला. आणि मी सांगितलं निवडणुकीत जेव्हा विधानसभेच्या हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे येतील मत मागायला, त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय, कोर्टात गेले योजना बंद पाडायला, परंतु ते योजना बंद पाडू शकले नाही. कारण योजना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथं बसला होता खंबीरपणे. आणि म्हणून योजना सुरू झाली, पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागलं, मळमळ जळजळ सुरू झाली. आणि मी तेव्हा म्हणालो हे आल्यानंतर हे सावत्र भाऊ हे आल्यानंतर यांनी खोडा घातलाय, त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी बराबर ऐकलं, छोटा मोठा जोडा दाखवला नाही, 7, 8, 6, 7, 8, 9 नंबरचा नाही दाखवला, 232 नंबरचा भला मोठा जोडा दाखवला आणि त्यांचं पानिपत करून टाकलं आणि त्यांना घरी बसवलं. 232 महायुतीचे आमदार निवडून तुम्ही दिले, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. पण या आमचा आनंद भरोसे मात्र थोडक्यात सटकला. आणि म्हणून हा आनंद देणारा आनंद या ठिकाणी तुमची सेवा करायला उभा आहे. भरोसे म्हणजे हा भरोशाचा माणूस आहे, याच्यावर भरोसा करा, विश्वास करा, याच्या माग हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे. हे सांगायला मी आलोय, हे सांगायला मी आलोय. फक्त 80 बूथ मध्ये मागे होतो, परंतु येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हा आनंद भरोसे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मैदान मारून थेट विधान भवनात पोचल्याशिवाय राहणार नाही. असंच काम सुरू ठेवा, काम करत राहा आणि तुम्हाला जे जे काय पाहिजे ते देणारा हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच हजारो लाखो लोक आज आपल्या बरोबर येतात. आज हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, धनुष्यबाण घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून लोक येतात, लोक जुळतात. अरे दगाबाज कोण? ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांची दगाबाजी केली, निवडून युती म्हणून आले आणि सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर. दगाबाजी कोणी केली, बेईमानी कोणी केली, या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणी भावानी शेतकऱ्यांनी ओळखलंय. म्हणून तर एकनाथ शिंदेला एवढं मोठं यश या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. पद येतात, पद जातात, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून शिवसेनेचं नाव जपा, शिवसैनिकाचं नाव जपा. पद येतात, पद वर खाली होतात, परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री असताना देखील म्हणायचो चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता डीसीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो. माझी बांधिलकी सर्वसामान्य माणसाची जुळली आहे. आणि मला तर आनंद आहे, अभिमान आहे की सगळ्या पदांपेक्षा या माझ्या करोडो महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मला त्याची चिंता नाही. तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहात, या महाराष्ट्रातली माता भगिनी जनता, शेतकरी, सर्व लोक आज सोबत आहेत, तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही. चिंता माझ्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही. हा एकनाथ शिंदे धाडस करणारा, हा एकनाथ शिंदे
जेव्हा सरकार पलटवलं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं कठीण परिस्थिती होती, प्रसंग बाका होता, परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे। आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे। इथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा फिरला, परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले, हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही। काय होतं? जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं? होतं तेव्हा कधी दिलं? आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले, नाही तर घरामध्ये बसले होते। कोविडमध्ये पण घरात बसले। फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय? फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे। राज्य असं घरात बसून चालवता येत नाही। आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं। माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, मग कशाला जाता लोकांकडे? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं होतं त्या पोरांना। या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं। हा देणार आहे, हा घेणार नाही। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगताय? अरे कोरोना काळात लोक तडपडत होते, मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये। कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद? अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे, त्याच्या सुखदुःखात धावून जाणारच पाहिजे। आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यापुरतं मर्यादित राहता कामा नये। संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे। ते काम 2.5 वर्षात आपण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून इथं आले, महायुतीला वोटबंदी करा, वोटबंदी करा। अरे परभणीची जनता शून्य आहे, या ढोंगी लोकांना बिलकुल चारा देणार नाही, चाराही घालणार, घास घालणार नाही। कारण तुम्ही वोट चोरी म्हणताय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली, कितीतरी घोटाळे केले, काय काय केलं। चारा घोटाळ्यापासून, गोबर घोटाळ्यापासून, कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून, कोळसा घोटाळा, किती किती आठवू शकतो आपण। आणि म्हणून 2014 नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय। हा देश पुढे जातोय। या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवतायत, विकास करायचा तेव्हा विकास करतायत, महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या ते योजना करतात। आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली, या ठिकाणी केंद्राची ड्रोन दिदी झाली, लखपती दिदी झाली, मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला। मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणींनो, एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती। का? इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती, अर्धी फी सरकार भरत होतं, अर्धी फी पालक भरत होते, पण पालक फी भरू शकत नाही, माझा बाप फी भरू शकत नाही, तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली। एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली। मी म्हणालो सरकार सर्वसामान्यांचं कशाला पाहिजे हे सरकार? आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली
शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील, ते सरकार कुणासाठी आहे? मी लगे उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला, सांगितलं येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत 50% ऐवजी 100% फी देण्याचा निर्णय आपण घेऊया. 100% फी माफ केली. हे सरकार आहे आपलं. हे सरकार दुसऱ्याचं लबाडून खाण्यासाठी सरकार नाही, घोटाळे करण्यासाठी सरकार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या सरकारला आपण जे काही निवडून दिलंय, आता जबाबदारी आमची आणखी वाढली आहे. आमची टीम काम करते, राज्याला पुढे नेते आहे. आणि ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बैमानी असं काम आपलं नाही. असं आपलं काम नाही. जे ओठात आहे तेच पोटात आहे, आणि जे पोटात आहे तेच ओठात आहे. डबल काम आपण करत नाही. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, भावांनो, शिवसेना एवढ्या जोरात पुढे चालली आहे, याच्या पोटात मळमळ जळमळ झाली आहे. आणि हे का होतंय, कशासाठी होतंय? यामुळे पोटदुखी उठली आहे. का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का एक गरीबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? का जळजळ, का मळमळ? मला जाणीव आहे गरिबीची. आणि म्हणून तर मी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी 50% सवलत, बचत गटाला अनुदान, अशा अनेक योजना केल्या. लाडक्या भावांसाठी केल्या. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये वर्षाला, ती योजना सुरू केली. वयोश्री योजना सुरू केली. या सगळ्या योजना का केल्या? कारण गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची तगमग पाहिली आहे. तिच्या डोळ्यातले वासरू मी पाहिले आहे. आणि म्हणून मी निर्णय घेतला, तो आजही सुरू आहे. तुम्हाला मी सांगतो, कोणी किती आपल्या लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे, तरी सुद्धा मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कोणाचाही मायका लाला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. तो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. हीच बाळासाहेबांची शिकवण. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली आहे, विधानसभा महायुतीने जिंकली आहे. या पुन्हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला जिंकायची आहे. कुठल्या कुठल्या आहेत आपल्या नगरपालिका? 7 आहेत. कुठे?